ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः पृष्ठवागं सस्तनूभिः व्यशेम देवहितयदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। मंचावर बसलेले हरिभक्तपरायण श्री श्रीरामजी जोशी, होराभूषण श्री दिवेकर साहेब, श्री कृष्णपालजी पांडे, गौरव पांडे पुण्याहून आलेले आणि ते पंचांग करते श्री देवव्रत गोठ आणि इथे आलेल्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, हा एक सोहळा जो आपला आज होत आहे तो नागपुरांकरता फार महत्वाचा आहे. कारण जी परंपरा पंचांगाची कालगणनेची चालत आहे त्याच्यामध्ये आणखी एक देदीप्यमान असं एक सिद्धांत जोडून त्याला एक वेग द्यायचा किंवा त्याला नवीन दिशा द्यायची, ही जी दृष्टी ही देवव्रत भूषांच्या मनामध्ये निर्माण झाली, त्यासाठी मी त्यांना आधी धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो. वास्तविक या विषयामध्ये मला गती नाही, जरी जवळपास 50 वर्षापूर्वी याचा मी थोडा अभ्यास केला होता, पण आता सर्व मी विसरलो आहे. तरी पण शुभ दिवस पाहण्यासाठी मात्र मी ते महाराष्ट्र पंचांगकर्ते जे बसले आहेत त्यानंतर पंचांग मी वापरत असतो. मला एवढंच म्हणायचं आहे की या देवाच्या ईश्वराच्या सृष्टीमध्ये कालगणना जी आहे तर कालगणना ही आपल्या जीवनाला एक दिशा दाखवणारी आहे आणि या काळामध्येच आपण राहत असतो. काळामध्येच आपला जन्म, काळामध्येच आपला मृत्यू, त्या पूर्ण जीवनाच्या याच्यामध्ये आपल्या जीवनातील होणाऱ्या घटना आणि त्याचा ग्रहांचा त्यावर परिणाम हे शोधून काढण्याचं जे महत् कार्य आपल्या ऋषीमुनींनी केलेलं आहे आणि ते परंपरेने आलेलं आहे, चालवत आहे, एक मोठी गोष्ट आहे. आधुनिक जगामध्ये आपण सर्व जुनं ते टाकून द्यावं आणि नवीन स्वीकारावं आणि पाश्चात्यांचं अनुकरण करावं, हे जे आपल्या जीवनामध्ये आपण बघतो आहोत आपल्या भारतीय जीवनात, तर त्याच्यासाठी एक मोठं एक उदाहरण किंवा एक नवीन दिशा देणारं हे जे पंचांग आहे, मला असं वाटते की त्यामुळं आपल्या जनजीवनामध्ये एक नवीन परिवर्तन निर्माण होऊ शकेल एवढं होऊन आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो. श्री देवव्रत गोठांना मी शतशः धन्यवाद देतो आणि माझ्या सर्व शुभेच्छा सगळ्यांपुढे सगळ्यांजवळ आहेत, सगळ्यांपाशी आहेत आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम नमः